31 डिसेंबरनंतर अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणाले. कारण 31 डिसेंबरपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लागणार आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याविषयी माहिती बघूया. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी 3 नावं चर्चेत आहेत. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ. या तिघांपैकी कोण होऊ शकतं याची माहिती बघूया. अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. सध्या महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा अशी आरक्षणावरून लढाई सुरू आहे. जर अजित पवार यांना हा आरक्षणाचा विषय मिटवण्यात यश मिळाले तर त्यांना जास्त चान्स आहेत. पण हा विषय मिटवण्यासाठी त्यांना केंद्राच्या मदतीची गरज आहे. केंद्राने मदत केली तर हा विषय लवकर मार्गी लागू शकतो. तसेच महाराष्ट्रात पुढील विधानसभा निवडणुकीसाठी 9 ते 10 महिने राहिले आहेत. या 10 महिन्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद घेणार नाहीत. कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार हे देवेंद्र फडणवीस असतील. तसेच छगन भुजबळ यांचं नावही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी चर्चेत आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक वेळा संधी आली होती, पण त्यांना यश मिळालं नाही. छगन भुजबळ हे शिवसेनेत होते, पण भुजबळ यांनी 1993मध्ये शिवसेना सोडली आणि 1995मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजपचं सरकार आलं. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर मनोहर जोशींऐवजी छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. पण आता महाराष्ट्रात भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतात का? महाराष्ट्रात आरक्षणावरून वाद सुरू आहे. त्यात भुजबळ यांनी ओबीसीचे नेतृत्व हाती घेतले आहे. ते ओबीसीच्या आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. भाजपला या ओबीसी मतदानाचा आतापर्यंत खूप फायदा झाला आहे. भाजपची महाराष्ट्रातील ताकद ही ओबीसी जनता आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाची संधी आली आहे. पण भुजबळ हे मुख्यमंत्री झाले तर अजित पवार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा. अशाच माहितीसाठी मराठी अक्षय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.